तर मित्रांनो नमस्कार, कोकणाचं अमित या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर माझा हा चॅनल नवीन चालू केला आहे मी आणि पहिलाच ब्लॉग आहे। तर पहिला ब्लॉग म्हटलं की शूट करावं कोकणात जाऊन, असं माझं स्वतःचं पर्सनली मत होतं। तर मी आज कोकणामध्ये चाललो आहे। कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण या ठिकाणी चाललो आहे। चिपळूण म्हटलं की सगळ्यांना आठवतं पाऊस पडला की पहिली सर पडली पावसाची का लोक चिपळूण जातात, कारण काय सवतसडा। आज मी सवतसडा धबधब्याला चाललो आहे। त्या ठिकाणी असणारी मौज मस्ती लोक पर्यटन काय मजा कर आपण दाखवायचा प्रयत्न कर, आपण व्हिडिओ पूर्ण बघा अशी आशा बाळगतो। चला तर जाऊया चिपळूणला सवतसडा धबधब्याला। तर मित्रांनो तिकीट काढले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चिपळूण, लगभग 135 रुपये घेतले आणि तिकीट भेटले। अचानक ठरल्यामुळे मी तिकीट बुक नाही करू शकलो रिझर्व डब्याची। तर जर्नीने चाललो आहे। ग्रुप तसा ग्रुप पण खूप मोठा आहे। तिकीट दाखवण्यामध्ये एकच हेतू होता माझा की ना आपण कधी प्रवास करत असाल ट्रेनने, ॲज की मुंबईमध्ये असो की आपण बाहेर जात असाल, पण मित्रांनो योग्य ते तिकीट घेऊन आणि प्रवास केला पाहिजे, हेच माझं सांगणं होतं तुम्हाला। चला पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया। मित्रांनो फायनली गाडी भेटले, मांडवी एक्सप्रेस आपण बघू शकता। तर बातमी बसायला पण भेटले चांगल्या प्रकारे, एवढी गर्दी नाही तर बरं आहे, न रिझर्व करता पण बसायला भाग्याची गोष्ट समजतो मी। तर सकाळी भेटू चिपळूणला। तर मित्र रात्री 3:30 वाजलेत आणि गाडी आता खेडला पोहोचले। खेड म्हटलं की माझं गाव, तर इथूनच कुलदेवता नमस्कार। चला पुढचा प्रवास पण चालू करूया। परशुराम मंदिराच्या दिशेने चाललो आहे। तर रस्त्यामध्ये मंदिर लागते, पण झोलाई मातेचं मंदिर आहे। तर आपण खूप सुंदर आणि छानसं असं मंदिर आहे। आपला कोकण, निसर्गरम्य वातावरण नटलेला आपला कोकण, एक सुंदर अनुभूती आपल्याला अनुभवायला भेटते। तर मी आज मित्रांनो आहे कोकणामध्ये। तर मी कोकणामध्ये चिपळूणमध्ये आहे, सवतसडा चाललो आहे। तर त्याच्या आधी श्री परशुरामाचं दर्शन घेणार आहे। एक प्राचीन काळी मंदिर आहे, त्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्यानंतर मी पुढे सवतसडा धबधबा जाणार आहे। तर आपण पहिले मंदिर बघूया, नंतर पुढचा प्रवास करूया। आतमध्ये परिसर खूप छान आहे, पण काही कारणास्तव गाभाऱ्यामध्ये आपण फोटो किंवा शूटिंग करू शकत नाही। पण मी आतमध्ये दर्शन घेतलं, आता असं वाटलं की अयोध्यामध्ये गेलो। मग खरं अस्मरणीय क्षण होतं, बोलण्यात काही शब्द राहत नाहीत। पण आपण नक्की या ठिकाणी आणि परशुराम देवाचं दर्शन घ्या। आणि सॉरी माफी मागेल का आपल्याला आत्म्याला गाभाऱ्यामधलं दर्शन दाखवू शकलो नाही, काही लिमिट्स कारणं असतात त्यामुळे नाही जमलं।
मित्रांनो किती सुंदर असा बंगला आहे बघताना. कोकणामध्ये असंच विशेष काही गोष्टी असतात बघण्यासारख्या असतात आणि उल्लेखनीय असतात. आपण बघू शकता एक सुंदर आणि मनाला मनमोहक असा या ठिकाणी बंगला आहे. असं वाटतं प्रत्येकाचं आपलं पण असं घर असावं. आता आम्ही चाललो सवस्रा धबधब्या दिशेने. तर आता वरतून परशुरामाचं मंदिर दर्शन घेतलं. खरं सांगू आयुष्यामध्ये कधी न विसरणारा क्षण असा होता तो. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये गेलो ना, ज्या प्रकारे आमच्याशी बोलतोय ना, त्या मंदिराबद्दल माहिती सांगत होते, असं वाटलं ना की अंगावर काटा आला. शब्द नसतात कधी बोलायला. तर चला पुढे जाऊया, धबधब्या दिशेने जाऊया. इथून 10 मिनटं चालायला लागतं. ॲज अ वॉकिंग. नंतर तो धबधबा येतो. तर मित्रांनो चिपळूण स्टेशनपासून आपण जर ॲज अ बसने परशुराम घाटात 1.5 किलोमीटर पुढे आलात तर जे आपण गोष्टीच्या आतून सकाळपासून वाट बघतो तो म्हणजे सवस्रा धबधबा. या ठिकाणी खाली जाणारा रस्ता आहे. चाललो आहे मी आणि पुढे काय काय असेल ते आपण दाखवतो. व्हिडिओ आपण पूर्ण बघा. खूप काही गोष्टी बघण्यासारख्या आहेत. चला सवस्रा बघूया. तर मित्रांनो हा रस्ता जातो धबधब्याच्या दिशेने. मी त्या दिशेने चाललो आहे. धबधब्याचं पाणी बघू शकता काय स्पीडने पाणी आहे. आज कोकणामध्ये पाऊस आहे तर पाणी खूप वेगाने. तरी आपण पुढे जाऊन बघूया धबधबा कसा दिसतो. चला तर पुढे जाऊया. चला चालताना सांभाळून चाला, कारण या ठिकाणी पाऊस पडल्यामुळे खूप शेवाळ झालं आहे. पाय घसरून आपल्याला शरीराला हानी होऊ शकते. तर या गोष्टीची काळजी आपण नक्की घेतली पाहिजे. तर पुढं मी मार्गस्थ होतो आहे धबधब्या दिशेने. अस्मरणीय क्षण आहे खूप, खरं सांगतो मनापासून. तर कारण मी ह्याच्या आधी कधी आलो नव्हतो या ठिकाणी. तर कोकणामध्ये असं बघायला म्हणजे एक भाग्य लागतं. त्याच्या माझं भाग्य आहे की मी आज त्या ठिकाणी आलो आहे. अशा पायऱ्या पुढे चढण्यासाठी धबधब्यात जाण्यासाठी थोडं शेवाला जास्त आहे. तर सावधगिरी घेतली पाहिजे. मी पण थोडं या रील्सला पकडूनच चाललो आहे कारण पडण्याची शक्यता जास्त आहे. तर चाललो आहे सांभाळून पुढे धबधबा आला आहे खूप जवळ. आता ॲटलिस्ट 2 मिनटं अंतरावर धबधबा आहे आणि मी चाललो आहे. तर मित्रांनो आपण समोर बघता की मुंबई गोवा हायवे मार्ग आहे आणि तो पण परशुराम घाट आहे चिपळूणचा. आपण परशुराम घाटावर 1.5 किलोमीटरवरती आलात की असं एक सुंदर असं दृश्य आपल्याला बघायला भेटतं की डोळ्याचे पारणं फिरतं बघा. आहे ना, भारी, खूप एकदम भारी, खूप छान. हा आहे चिपळूणचा सवस्रा धबधबा. मित्रांनो आता घरी जायची वेळ आली परत. तर एक दिवस ट्रिप लागलं चिपळूणमध्ये. तर एक दिवस कधी गेला कसं गेला कळलं नाही मला, पण खूप छान वाटलं. अस्मरणीय दिवस राहिला. आणि कोकणाविषयी काय बोलू, किती शब्द बोलले तरी कमी पडतात. शेवटी एवढंच यावं, कोकण आपलंच असं आहे. जर आपल्याला ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.